कॅम्प 2 वरून रिटर्न फिरल्यास त्या रोटेशनच्या एंडला मला शू बाईट डेव्हलप झाला. शू बाईट एक नसून 4 डेव्हलप झाले. बापरे. द शूज विच आय वॉज वेअरिंग एनिवेज वर अबाउट 2 kgs. आणि त्या शूजमध्ये शू बाईट डेव्हलप झाल्यानंतर ते शूज कंटिन्युअसली त्यावर घासत होते, कारण देर वॉज नो स्कोप ऑफ सॅटलिंग. तुम्ही कुठेही तुम्ही शूज काढू नाही शकत ऑब्विसली. तर त्यावेळेला तुम्ही करणार काय, तर तुम्हाला जवळजवळ 12 तास ते शूज घेऊन बेस कॅम्पपर्यंत यायला लागतात. ते पूर्ण जर्नीमध्ये ते आणखी घासून घासून तळहाता एवढे माझे शू बाईट. बापरे. आणि थांबलं नाही तर त्याची सालटलेला भाग अर्धा तळहात होता. अँड आय स्टील हॅव मार्क्स. 4 बाजूला 4 शू बाईट झाले. ते होती माझी फर्स्ट इंजुरी. आणि त्या एव्हरेस्टचं स्वप्न पाहता पाहता मी जेवढ्या लोकांना कमिटमेंट केलं होतं, जेवढे फंड्स अरेंज केले होते, जेवढा वेळ, जेवढा एक्सरसाइज, जेवढं कमिटमेंट मी स्वतः केलं होतं, ते सांगत होतं की नाही, एवढ्यात मला परत जायचं नाही. आणि त्या शू बाईट्स अशा होत्या की पुन्हा एकदा मला ती बुटं घालण्याची परवानगी सुद्धा भेटणार नव्हती, कारण ऑब्व्हियसली स्किन गेली होती. त्यात पाणी झालं तर इंजुरी वाढू शकत होती. 4थ्या दिवशी आम्हाला समिट पुश घ्यायचा असतो रोटेशनच्या नंतर. लकीली वेदरनी साथ दिली आणि त्याचं 9 दिवस झाले. वरती वेदर ओपनच झाला आणि आम्हाला 9 दिवस भेटले. आय एम टेलिंग यू, अ हंबल फीलिंग दॅट केम इन मी वॉज की गॉड इज सो बाय मी.